हॅलो, वेलकम बॅक टू आरोहन लाईफस्टाईल. तर आज आलो होतो आम्ही बाहेर. अभिची अपॉइंटमेंट होती डर्मॅटोलॉजिस्टकडे. मग तो म्हटला की चला तुम्ही पण माझ्यासोबत. आज खूप छान वेदर आहे, बघा किती छान मस्त ऊन पण आहे. त्यामुळे ना आज खूप मस्त वाटत आहे आणि खूप दिवसानंतर असं ऊन बघायला मिळालं आज. खूप छान वेदर आहे, तर आलो होतो थोडंसं बाहेर फिरायला. एक लेक आहे इथं, तिथं आलो होतो आणि साईडलाच इथं छोटं पार्क आहे. म्हटलं चला आरोहचं पण खेळणं होतं म्हणून आम्ही इथं आलो होतो. तर बघा आज वेदर पण छान आहे, प्लसमध्ये आहे. त्यामुळे ना आणि ऊन पण खूप दिवसातून मस्त आहे, थंडी नाही आहे, खूप छान वाटतं आहे. तर म्हणून आम्ही पण आलो. आरोहची स्कूल होती पण त्याला आज नाही जाऊ दिलं स्कूलमध्ये आणि इकडे घेऊन आलो कारण इथं जायचं होतं आज आणि घरापासून थोडं दूर होतं. मग इकडेच आलो आणि इथं बघा खूप छान आहे. आज खूप मस्त वाटतंय, खूप दिवसातून ऊन भेटलं आम्हाला. आरो थकला आहे आता खेळून खेळून. थोडंसं आम्ही लेककडे पण जाणार आहे आता. पार्क नंतर आम्ही गेलो लेककडे आणि ऑनेस्टली हे प्लेस ना खूपच सुंदर होतं. इथं बघा आता थोडंसं ग्रीनरी व्हायला लागली आहे, तरी झाडांना अजून पानं आले नाही. वाव, हा लेक ना खूप मोठा आहे आणि इथे आल्यावर ना एक वेगळीच शांतता फील होते. परफेक्ट प्लेस आहे हा रिलॅक्स होण्यासाठी. तुम्ही बघू शकता हा लेक किती मोठा आहे आणि सुंदर पण आहे. पाणी इतकं काम आहे ना, की बघतच राहावंसं वाटतं. खूप दिवसानंतर अशी शांत प्लेसला यायला मिळालं आणि खरंच खूप रिलॅक्सिंग वाटत आहे इथं. आणि इथं बसून ना फक्त नेचर एन्जॉय करायचा. नो रश, नो टेन्शन, जस्ट पीस. खूप भारी वाटत होतं. आणि फायनली विंटर नंतर असं बाहेर फिरता येत आहे. हवा पण खूप फ्रेश वाटत आहे आणि वेदर पण परफेक्ट आहे. आणि थंडीच्या सीझन नंतर असा सनी आणि प्लेझंट वेदर ना खूप एन्जॉय करता येत आहे. आणि लाँग विंटर नंतर तर असं बाहेर पडायला मिळालं, की मूड इन्स्टंटली फ्रेश होतो. नंतर मी आणि आरोह ना इथं उभं राहून हा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत होतो. त्याला पण इथे खूप छान वाटत होतं आणि बघा कसा शांतपणे सगळं बघत होता. किड्सना ना असं नेचरमध्ये आणलं, की त्यांना पण खूप छान वाटतं आणि आपल्याला पण डबल आनंद मिळतो. आणि तेवढ्यात ना आम्हाला एक छोटा रस्ता दिसला, जो डायरेक्ट लेककडे जात होता. म्हणून विचार केला, चला खाली जाऊन बघूया. मग आम्ही खाली गेलो आणि इथे तर अजूनच छान वाटत होतं. मग आम्ही तिथे बसून ना थोडे फोटो पण काढले आणि तिथे एक छान झाड होतं. त्यावर बसून मस्त काही क्लिक्स घेतले आणि त्यानंतर तिथं आम्ही थोडा वेळ बसलो. फक्त ती शांतता एन्जॉय केली. खूप काम आणि रिलॅक्सिंग वाटत होतं. आणि तोपर्यंत आरवचा तर पाण्यात दगड फेकून मस्त एन्जॉय करणं चालू होता. त्याची एक्साइटमेंट बघून ना अजूनच आनंद वाटत होता. आणि तेवढ्यात ना आम्हाला इथे मस्त डक्स पण दिसले. पाण्यात शांतपणे पोहत होते. बघताना खूप क्यूट वाटत होतं आणि आरव तर त्यांना बघून एक्सायटेड झाला आणि त्याच्या रिएक्शन बघून अजूनच मज्जा आली. आणि इथे डक्स, शांत पाणी आणि फ्रेश हवा सगळंच इतकं पीसफुल होतं, की वेळ कसा गेला कळालंच नाही. आता इथं फिरून-फिरून ना पाय दुखायला लागले होते आणि भूक पण लागली होती. मग थोड्या वेळात आम्ही तिथून निघालो आणि खरंच इथे खूप छान वाटलं. पण आता ना आमचा पुढचा प्लॅन रेडी होता. आता आम्हाला जायचं होतं मॉलमध्ये. पण त्याच्या आधी एक इम्पोर्टंट काम करायचं होतं आम्हाला, कारण खूप भूक लागलेली होती. त्यामुळे ना आम्ही ठरवलं की आधी पोटोबा करायचा, कारण आरोहला पण खूप भूक लागली होती. तो खूप खेळला तिथं पार्कमध्ये पण खेळला आणि इकडे-तिकडे खूप रन करत होता. त्यामुळे ना त्याला पण खूप भूक लागली होती. म्हणून आम्ही ना डायरेक्ट मॅकडोनल्डमध्ये आलो. मग तिथं आरोहने छान बर्गर ऑर्डर केला. मी पण माझ्यासाठी बर्गर ऑर्डर केला आणि कॉफी पण घेतली आणि सिंपल पण खूप सॅटिस्फाईंग मील होतं हे. ट्रॅव्हल नंतर असं खायला मिळालं की अजूनच मस्त वाटतं ना. मग शांतपणे तिथं आधी आरोहला खाऊ घातलं. आम्ही पण खाल्लं आणि मग मॉलमध्ये जायला निघालो. पोटोबा झाला आणि आता आम्ही फुल हॅपी मूडमध्ये. मग सेल्फी तर बनत आहे ना आणि फूड नंतर एनर्जी डबल झाली आणि आता रेडी आहोत आम्ही पुढच्या प्लॅनसाठी. तर आता जायचं आहे आम्हाला मॉलमध्ये
आता मॉल फिरणार आहोत. आता बघा निघालो आहे मॉलकडे जायला आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसत होता आणि वेदर पण एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे ना ड्राईव्ह पण मस्त एन्जॉय करतो आहे. अशा स्मॉल ड्राईव्ह पण ना खूप रिलॅक्सिंग असतात आणि फक्त बसायचं आणि एन्जॉय करायचा. आता बघा मॉलला पोचलो आहे. मग आम्ही ना मॉलमध्ये एंटर केलं आणि समोरच एक खूप सुंदर चॉकलेटचं शॉप दिसलं. तिथे इतकं मस्त डेकोरेशन केलं होतं की बघतच राहावंसं वाटत होतं. आणि व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला पण दिसत असेल, सगळंच खूप कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह होतं. आता इस्टरचा सीझन आहे ना, म्हणून तिथं क्यूट बनीचं डेकोरेशन केलं होतं. फुल फेस्टिव्ह वाईब येत होत्या. बघा किती मस्त आहे. नंतर आम्ही ना पुढे एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो कपडे बघायसाठी. नंतर इथं थोडे कपडे बघितले, विंडो शॉपिंग केली आणि नंतर ना आरवला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून त्याला आईस्क्रीम घेऊन दिलं आणि बघा कसा मस्त एन्जॉय करतोय आईस्क्रीम. मॉलमध्ये फिरता फिरताच आईस्क्रीम खात होता आणि त्याचं हॅपीनेस बघून ना खरंच खूप छान वाटत होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ना किड्सला खूप आनंद मिळतो आणि आपल्याला पण. मॉलमध्ये फिरून ना पाय दुखायला लागले म्हणून आता थोडं बसलो आहे. आरोह पण बसला, मी पण बसले. आरोहचे पप्पा एक शॉपमध्ये आहे, तोपर्यंत आम्ही इथं थोडंसं ब्रेक घेतला आहे. थोडा वेळ बसून ना रिलॅक्स केल्यानंतर आम्ही पुन्हा मॉलमध्ये फिरायला लागलो आणि तेवढ्यात ना आम्हाला मॉलमध्ये अजून एक ठिकाणी मस्त खूप सुंदर असं इस्टर डेकोरेशन दिसलं आणि तिथे क्यूट बनी, इस्टर एग्स आणि फ्लावरने ना खूप मस्त सजवलं होतं. आणि आता ना स्प्रिंग सीझन सुरू झाला आहे ना, त्यामुळे ना सगळंच इतकं फ्रेश आणि कलरफुल दिसत होतं ना, खरंच बघताना खूप छान वाटत होतं. आणि इथं कॅनडामध्ये ना कुठलाही फेस्टिवल आला की त्याच्या थीमप्रमाणे मॉलमध्ये मस्त डेकोरेशन करतात आणि ते बघताना ना खूप मस्त फेस्टिव्ह फील येतो. मग मॉलमध्ये फिरून झाल्यानंतर ना आम्ही बाहेर पडलो आणि संध्याकाळच झाली होती, 7 वाजले होते. आता आम्ही बघा पार्किंगमध्येच पोचलो होतो. थोडा वेळ तिथं थांबलो आणि व्हिडिओ कॅप्चर केला आणि मग ना ठरवलं की आता वेळ झालाच आहे खूप, तर डिनर करूनच घरी जाऊया. म्हणून मग ना थेट हॉटेलला जायचं ठरवलं. मग आरोहला कारमध्ये बसलं आणि बघा आरोह काय म्हणतोय. आता कुठे जायचे आरोह? कुठं? थकला तू? यू आर टायर्ड? ओ माय गॉड. लेट्स गो. ओके? Where do you want to go? Home? Really? You don't want to eat something? Yeah. What? Is it a trick? What do you want to eat? Special culture. Special kulcha? Yeah. You like it? Okay. आणि बघा गाडीमधून हॉटेलला डिनर करायला जाताना थोडा बाहेरचा व्हिडिओ पण कॅप्चर केला आणि बघा ना सनसेटचा फील येत होता आणि बाहेर फुल काम आणि पीसफुल वाटत होतं. मग हॉटेलला पोचलो आणि भूक लागली होती म्हणून ना थोडाच व्हिडिओ कॅप्चर केला, कारण मस्त जेवण एन्जॉय करायचं होतं. आणि इथं बघा आरोह कसं जेवण एन्जॉय करतोय. तर हा होता आमचा फुल डे व्लॉग. मॉर्निंगला लेक प्लस पार्कमध्ये फन, आरोहला आईस्क्रीम आणि मॉलमध्ये फेस्टिव्ह डेकोरेशन्स, मग डिनर हॉटेलमध्ये आणि रात्री घरी. खूप स्पेशल आणि मेमोरेबल दिवस होता आणि असा दिवस ना स्पेंड केल्यानंतर खरंच खूप हॅपीनेस मिळतो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला.